नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आकस्मिक गेले. बारामतीत त्यांच्या विमानाला झालेल्या अपघातात महाराष्ट्राच्या या रांगड्या नेत्याचा अपमृत्यू झाला. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला त्यांच्या या अकाली निधनामुळे धक्का बसलेला आहे. अजित पवार हे वेगळ्या जातकुळीचे नेते होते. दुसऱ्याबद्दल द्वेषपूर्ण बोलणं नाही की त्याच्यावर संतापाच्या भरात अश्लाघ्य वक्तव्य नाही, बोचरी भाषा नाही की बोलण्यात शत्रुत्वाचा लवलेश नाही. जातीवरून टोमणे मारणाऱ्यांच्या राजकारणात अजित पवारांनी कधीही जातीपातीला आपल्या कामात अजिबात स्थान दिलं नाही. कुणाबद्दलही जातीवाचक बोलून त्यातून आपला राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केल्याचं कधी दिसलं नाही. मनुवादी, ब्राह्मणवादी अशा शब्दांचा वापर करून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना किंवा सर्वसामान्य व्यक्तीला टोचून बोलण्याची वेळ कधी अजित पवारांनी स्वतःवर येऊ दिली नाही. त्याचं कारण होतं ते त्यांचं मनमोकळं राजकारण. पक्षाचं काम करणं आणि आपली जबाबदारी पार पाडणं या पलीकडे अजित पवारांच्या कामात द्वेषपूर्ण कृत्यांना कसलंही स्थान नव्हतं. त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षासोबत एकत्रितपणे काम करत असताना मनुवादी, ब्राह्मणवादी अशा शब्दांचा वापर करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांची कमी राष्ट्रवादी पक्षात नव्हती. पण अजित पवारांनी स्वतःला त्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं. त्यांच्या विचारांना कधीही हे अविचार शिवले नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं या सरळ साध्या मार्गानं ते काम करत राहिले. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीची विखारी भाषा पवार समर्थकांकडून वापरली जात होती त्या भाषेचा वापर अजित पवारांनी कधी केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत अत्यंत खालच्या पातळीवरची विधानं करणारे नेते त्यांच्या पक्षात असतानाही त्यांनी तशी कोणतीही टीका केली नाही, करण्याची त्यांना आवश्यकताही वाटली नाही. त्यामुळेच जातीपातीच्या पलीकडचा माणूस म्हणून अजित पवारांची ओळख कायम महाराष्ट्राच्या राजकारणात राहणार आहे. त्यामुळेच ते पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातही होते आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही जबाबदारी पार पाडत होते. प्रशासनावर पकड असलेला नेता अशी ओळख असल्याने सत्ता कुणाची याचा त्यांच्या कारकिर्दीवर कधी परिणाम झाला नाही. अनेक प्रकारचे आरोप झाल्यानंतरही त्यावर आगपाखड करत कुणावर तरी ताशेरे ओढायचे, न्यायालयावर टिप्पणी करायची, धडा शिकवण्याची भाषा करायची हे अजित पवारांकडून कधी घडलं नाही. नर्मविनोदी शैली, हजरजबाबीपणा आणि प्रसंगी दमात घेण्याची तयारी असा त्यांचा स्वभाव धर्म होता. उपमुख्यमंत्री म्हणून 2024ला शपथ घेणार का असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला तेव्हा अजित पवारांचा हा हजरजबाबीपणा लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवून गेला होता. एकनाथ शिंदे शपथ घेतील किंवा नाही हे मला माहीत नाही, पण मी तर शपथ घेणार असं मनमोकळेपणाने ते बोलून गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह सगळेच पोट धरून हसले होते. फडणवीसांना राष्ट्रवादीत घेण्याचा कधी प्रयत्न केला नाहीत का या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांना माझ्या पक्षात घेतलं तर माझं काही महत्त्वच राहणार नाही अशी मिश्किल टिप्पणी करताना कुठेही अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात दिसला नाही. पत्रकारांनी काही माहिती न घेता प्रश्न विचारले तर तू गप्प बस, तुला काही माहिती नसतं आणि तू विचारत बसतोस, हा त्यांचा दमात घेण्याचा स्वभाव पत्रकारांवर अंकुश ठेवणारा होता. आपण नीट विचार करून माहिती घेऊन बोललं पाहिजे हे त्यातून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे रोज उठून कुणासमोरही उभं राहणं, काही विचारणं असे पत्रकारांनी सुरू केलेले प्रकार अजित पवारांच्या समोर चालत नसत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर जहरी टीका केल्यानंतरही त्यांनी कधीही त्या व्यक्तीबद्दल मनात आकस बाळगला नाही. भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिका निवडणुकीत अजित पवारांवर जोरदार टीका केली, पण महेश लांडगे हे मोठे नेते आहेत असं बोलत त्यांनी आपला वकूफ कायम ठेवला. लांडगे यांनीही कटुता संपली असं म्हणत त्या गोष्टींना आता पूर्णविराम दिलाय. निष्कारण बडबड करून आपली प्रतिष्ठा कमी करण्याची चूक कधी अजित पवारांनी केली नाही. देवेंद्र फडणवीसांसोबत राज्याच्या सत्तेत येण्याच्या त्यांच्या निर्णयामुळेही बरीच टीका झाली, पण अजित पवारांनी कुणालाही अस्पृश्य मानलं नाही. आपल्याला काम करायचं आहे तर सत्तेत राहणं आवश्यक आहे हे बहुतेक त्यांनी मान्य केलं होतं. आपल्या मनातील योजना, कल्पना प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर तडजोडी कराव्या लागतील. त्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या विचारधारेचा द्वेष करून चालणार नाही
तर सर्वसमावेशक राजकारण करावं लागेल हे त्यांनी दाखवून दिलं. एक प्रकारे ते आपले काका शरद पवार यांच्यापुढे एक पाऊल होते असंही म्हणावं लागेल. सकाळी लवकर आपल्या कामाला सुरुवात करणं ही अनेक नेत्यांमध्ये न दिसणारी सवय त्यांना होती. कामाचा झपाटा, काम होणार असेल तर ते होणार असे सांगण्याची आणि नसेल होणार तर होणार नाही असं सांगण्याची स्पष्ट भूमिका त्यांच्यापाशी होती. कधी कुठल्या नव्या बांधलेल्या वास्तूमध्ये जा, नूतनीकरण केलेल्या पोलीस ठाण्यात जा आणि तिथे कामातील उणीवा दाखव, त्यांना 4 शब्द सुनाव, हे अजित पवार करत असत. करोनाच्या काळात अजित पवारांनी कायम मास्क लावून त्या काळात आरोग्याप्रती जी व्यवधानं पाळायची ती पाळली पाहिजेत हे दाखवून दिलं. त्यामुळे आपल्या कामाप्रती एक बांधिलकीची जाणीव त्यांच्या कृतीतून दिसत असे. आपण कामाचा माणूस आहोत आणि कामाचाच माणूस आहोत हे ते जोरात म्हणून दाखवत. काका शरद पवारांशी झालेला वाद सर्वश्रुत होता. महाराष्ट्रात तो गाजला. त्यांच्याकडे पक्षाची सूत्र सोपवण्यात येत नसल्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनात नाराजी होती. ती शरद पवारांच्या पुस्तक प्रकाशनावेळी स्पष्टपणे दिसली. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर आपल्याकडे सूत्र येतील अशी त्यांना अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. मात्र असं असतानाही त्यांनी कधी काकांना शत्रू मानलं नाही की त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली नाही. त्यांनी आपल्यासोबत 40 आमदार घेऊन हा पक्ष आपलाच असल्याचा दावा केला. त्यावरून न्यायालयापर्यंत सगळा मामला गेला तरी त्यांनी कधीच आपल्या भाषेची पातळी घसरू दिली नाही. आपल्या कृतीतून त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली. त्यांनी 41 आमदार निवडून आणले आणि आपल्या राजकारणात कच्च्या गुरूचा चेला समजू नये हे दाखवून दिलं. त्यातूनच महानगरपालिकांच्या निवडणुकात पुण्यामध्ये शरद पवारांनी अजित पवारांची जवळीक साधली, एकत्र निवडणूक लढवली. एकमेकापासून दुरावलेले 2 पक्ष एकत्र असल्याची कुणकुण तिथे लागली. अजित पवारांच्या नेतृत्वावर केलेलं ते शिक्कामोर्तब होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारच चालवणार हे हळूहळू स्वीकारायला सुरुवात झाली होती का अशी शक्यता व्यक्त करायला वाव होता. अजित पवारांनी या सगळ्या काळात कुटुंबापासून फारकत घेतली नाही. राजकारण आणि कुटुंब यांची कधी गल्लत केली नाही. मात्र काका शरद पवार वृद्धत्वामुळे फारसे पक्षकार्यात भाग घेत नसताना अजित पवारांच्या पंखाखालीच हा पक्ष येईल असं वाटू लागलं होतं. मात्र तेवढ्यात हा घात झाला. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावलाय. राष्ट्रवादी पक्षाचे यात मोठं नुकसान झालेलं आहे. हा पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणार असं दिसत असतानाच ही मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यातून महाराष्ट्रातील राजकारणाचा पट बदलण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्या तोडीचं नेतृत्व, त्या तोडीचा नेता शोधावा लागणार आहे. अजित पवारांच्या काळात बारामती, पिंपरी चिंचवड ही शहरं विकसित झाली, पण दुर्दैवाने त्याच बारामतीमध्ये त्यांचा हा अकाली मृत्यू झाला. अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात ते भाषणादरम्यान म्हणाले होते की विमानातून एकदा फडणवीसांसोबत प्रवास करत असताना म्हटलं की खाली काही दिसत नाहीये, एक झाडही दिसत नाही, आपण ढगात चाललोय की कुठे चाललोय हेही कळत नाही. तेव्हा फडणवीस त्यांना मिश्किलपणे म्हणाले की काही काळजी करू नका, माझ्या विमानाचे 6 वेळा अपघात झालेत, पण मला काही झालेलं नाही. आता तुम्ही माझ्यासोबत आहात तेव्हा तुम्हालाही काही होणार नाही. अजित पवार यांना न्यूज डंका परिवारातर्फे श्रद्धांजली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.